they directed the release of the task. चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉ यांच्या आत्याने पॅटर्नल आंट यांनी एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने याच्यावरती दोन्ही बाजू ऐकल्या. प्रॉसिक्युशननी ॲग्रेसिव्हली विरोध केला. रिट पिटिशन ऑफ हिबिस कॉर्पसचा मेन जो स्केलेटन होता तो सेक्शन 12 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट याच्याप्रमाणे कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला इलिगली डिटेन करता येत नाही या बेसिसवरती आम्ही रिट पिटिशन फाईल केली होती. आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ करण्याचे आहेत आणि आदेशामध्ये स्पेसिफिकली असं आलेलं आहे की 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024च्या ज्या ऑर्डर्स आहेत ते जूनला डिटेन करण्यात आलं होतं त्या इलिगल आहेत, एक्सपेशली इलिगल आहेत आणि म्हणून त्या सेटिसाइड झालेल्या आहेत. त्याला तात्काळ सोडण्यात येईल अशी इमिजिएटली तो कोणाच्या ताब्यात राहील. ही हॅज टू बी रिलीज्ड इमिजिएटली अँड ही हॅज टू बी इन द कस्टडी ऑफ पॅटर्नल आर्ट. जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न तो पुण्याबाहेर जाऊ शकतो का? सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं. तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत ज्युव्हेनाइलला देण्यात यावं. सर त्याचं काउन्सिलिंग त्याला पुण्याच्या बाहेर जाता येईल का? काउन्सिलिंग पाटील साहेब त्याला पुण्याच्या बाहेर जाता येईल का? कोर्टाने काय आपलं मत मांडलं? सॉरी परत विचार. सुरुवातीला मुलाची जामिनावरती सुटका करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्ट काय म्हणाले? त्याबद्दल कोर्टाने काय म्हटलं? नाही, आता जे ऑर्डर्स झालेले आहेत त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये म्हटलेलं नाहीये. ज्या दिवशी ऑर्डर येतील त्यावेळी विल सी. त्याचं काउन्सिलिंग केलं जाणार आहे का? काउन्सिलिंग देखील केलं जाणार आहे का? ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात. त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत. सर हिंदी में बता दीजिए, आज का जो केस है उस पर कोर्ट में क्या फैसला सुनाया? सर कम अगेन. पुणे पोर्शे केस पर आज बॉम्बे हाईकोर्ट ने क्या फैसला सुनाया उसको हिंदी में बताइए. देखिए, इस केस में ऐसा था कि जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उन्होंने उनके पैटर्नल आंट के ज़रिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाइल की थी. उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट का, अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट में दरम्यान आपण बघतोय की अल्पवयीन मुलाचा आता जामीन मंजूर झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला दिलासा दिलेला आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करके ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड इन्होंने 22 मई 2024, 5 जून 2024 और 12 जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया है, उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था. आज ऑनरेबल बॉम्बे हाई कोर्ट ने उस ऑर्डर्स को सेटिसाइड किया है, एक्सपेशली इलीगल है, सेटिसाइड किया है और इमीडिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए. ठीक है, थैंक यू. अरे ओम इधर आओ. हो गया, चलो रोल. अरे हाँ. दरम्यान आपण बघतोय पुणे पोर्श प्रकरणातली एक सगळ्यात मोठी अपडेट. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. आपण मध्यंतरी बघितलं होतं की त्याच्या आत्यानंच हे प्रकरण पुढे नेलेलं होतं आणि त्याला जामीन मिळण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि आता जामीन अखेर मंजूर झालेला आहे. मुंबई हायकोर्टानं हा जामीन मंजूर केलाय. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आता त्याची कस्टडी ही त्याच्या आत्याकडे असणार आणि तत्काळ त्याची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे.